नमस्कार, तुम्हा सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडीवर हार्दिक स्वागत। तर मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीचा नांदेड जिल्ह्याचा 2014 साली झालेला जो संपूर्ण पेपर होता तो आपण पाहिला होता। तर त्याचप्रमाणे आज आपण इथे जिल्हा निवड समिती म्हणजे नागपूरचा तलाठी भरतीचा लेखी परीक्षेचा दिनांक म्हणजे 2014 साली झालेला जो पेपर होता तलाठी भरतीचा नागपूरचा, तर तो आपण इथे स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ आपण 4 भागामध्ये कव्हर करणार आहोत। यामध्ये पहिल्या भागामध्ये आपण मराठीचे 25 प्रश्न पाहणार आहोत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, कारण आगामी येणाऱ्या तलाठी भरतीमध्ये असेच प्रश्न असण्याची शक्यता आहे। त्यामुळे या प्रश्नाचा तुम्हाला येणाऱ्या तलाठीमध्ये नक्कीच फायदा होईल, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, तसे तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात। पाहूयात आजच्या व्हिडिओमधील आपला हा प्रश्न पहिला। तर प्रश्न पहिला काय आहे? व्यतिरेक हा टिंब आहे। तर व्यतिरेक हा एक अलंकाराचा प्रकार आहे, पण कोणता अलंकार आहे? तर तो अर्थालंकार आहे। तर आता यमक हा त्या सर्व अलंकारामधील एक प्रकार आहे। तर आता अलंकार म्हणजे काय? तर भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी आपण वापरलेली जी रचना असते त्याला आपण भाषेचे अलंकार म्हणतो। आता ह्या अलंकाराचे मूळ 2 प्रकार असतात। तर यामध्ये एक शब्दालंकार आणि दुसरा अर्थालंकार। आता शब्दालंकार म्हणजे काय? तर शब्दाच्या चमत्कृतीपूर्ण रचनेतून भाषेचे सौंदर्य वाढवणाऱ्या गुणधर्मांना आपण शब्दालंकार असे म्हणतो। यामध्ये कोणकोणते प्रकार असतात? तर अनुप्रास अलंकार येतो, यमक येतो आणि श्लेष अलंकार येतो। हे 3 अलंकार हे शब्दालंकारामध्ये येतात। आणि अर्थालंकार म्हणजे काय? तर शब्दाच्या अर्थपूर्ण योजनेतून भाषेचे सौंदर्य वाढवणाऱ्या गुणधर्मांना आपण अर्थालंकार म्हणतो। म्हणजे व्यतिरेक हा देखील अर्थालंकाराचा प्रकार आहे। यामध्ये कोणकोणते अलंकार असतात? तरी अर्थालंकारामध्ये काय असतं? उपमेय व उपमान असतं। आता उपमेय म्हणजे काय? तर ज्याची तुलना करायची आहे ती वस्तू, आणि उपमान म्हणजे ज्याच्याशी आपण तुलना करतो ते। तर हे उपमेय आणि उपमान हे अर्थालंकारामध्ये असतं। तर यामध्ये एकूण उपमा, उत्प्रेक्षा, अपनहोती, रूपक, व्यतिरेक, अनन्वय, अतिशयोक्ती, दृष्टांत, त्याप्रमाणे स्वभावोक्ती, पर्यायोक्ती, व्याजस्तुती, व्याजोक्ती, चेतन गुणोक्ती, विरोधाभास, सार आणि भ्रांतिमान आणि संसदेह असे 18 प्रकार आहेत अर्थालंकारामध्ये। आणि व्यतिरेक हा त्याचाच एक प्रकार आहे। म्हणजे व्यतिरेक हा कोणत्या प्रकारचा अलंकार आहे? तर तो अर्थालंकार। म्हणजे ऑप्शन 3 जे आहे ते पहिलं आपलं प्रश्नाचं आन्सर असेल। पुढील प्रश्न क्रमांक 2 काय आहे? अलंकार ओळखा। तर आता इथे वाक्य दिले, गणपत वाणी विडी पिताना चावायचा नुसतीच काढी। तर हे कोणत्या अलंकाराचं उदाहरण आहे? तर ते स्वभावोक्ती अलंकाराचं उदाहरण आहे। तर स्वभावोक्ती अलंकार म्हणजे काय? तर आता त्याच्या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे। तर स्वभाव म्हणजे काय? तर एखाद्या व्यक्तीच्या, प्राण्याच्या, वस्तूचे आणि त्याच्या स्वाभाविक स्थितीचे जे ते वर्णन केलेले असते, तर त्याला आपण काय म्हणतो? स्वभावोक्ती अलंकार। म्हणजे गणपत वाणी विडी पिताना चावायचा नुसती काढी म्हणायचा आणि मनाशीच की या जागेवर बांधीन माडी। म्हणजे हे एखाद्या स्वभावाचं वर्णन केलेलं आहे एखाद्या व्यक्तीविषयी, म्हणजे ते स्वभावोक्ती अलंकार त्याला आपण म्हणतो। आणि अतिशयोक्ती अलंकार म्हणजे काय? तर एखादी गोष्ट जी आहे ती अतिशय आपण फुगवून सांगतो, म्हणजे त्यापेक्षा खूप फुगवून सांगणे त्याला आपण अतिशयोक्ती अलंकार म्हणतो। म्हणजे ती रडली समुद्राच्या समुद्र, त्याचे हात गगनाला भिडले, हे अतिशयोक्ती अलंकाराचे उदाहरण आहेत। आणि श्लेष अलंकार म्हणजे काय? तर त्याला आपण म्हणतो एकच शब्द जो असतो तो वाक्यात 2 अर्थाने वापरल्यामुळे जेव्हा शब्द चमत्कृती साधते तेव्हा तिथे श्लेष अलंकार होतो। यामध्ये आपण असं म्हणतो, तुम्हाला सुपारी लागते का? आता लागते काचा अर्थ हवी आहे का आणि चक्कर येणे असे 2 अर्थ होतात। म्हणून हे जे असे 2 अर्थाने जे शब्द वापरले जातात ते श्लेष अलंकारामध्ये वापरले जातात। आणि रूपक अलंकार म्हणजे काय? तर उपमेय व उपमान यात एकरूपता आहे व ते भिन्न नाहीत असे जे ते वर्णिलेले असते ते रूपक अलंकार होतो। म्हणजे काय? बाई काय सांगू स्वामीची ती दृष्टी, अमृताची वृष्टी मज होय। म्हणजे ते उपमेय उपमान यात एकरूपता आहे व ते भिन्न नाहीत असं दाखवलेलं आहे, ते रूपक अलंकार होतो। पण इथे काय कोणता अलंकार आहे? तर गणपत वाणी विडी पिताना चावायचा नुसतीच काढी। तर हा स्वभावोक्ती अलंकार आहे, एका व्यक्तीच्या स्वभावाचं इथं वर्णन केलेलं आहे। ऑप्शन 2 जे आहे ते आपलं आन्सर असेल। पुढील प्रश्न क्रमांक 3 काय आहे? पदचरण म्हणताना काही अक्षरानंतर आपण थांबतो, तर त्या विरामाला आपण काय म्हणतो? तर त्याला आपण काय म्हणतो? तर यती असे म्हणतो। त्याला काय म्हणतो आपण? यती असे म्हणतो। म्हणजे पद्मचरण आपलं चालू असतं आणि ते म्हणताना काही अक्षरानंतर आपण थांबतो, आणि शेवटी आपण तो थांबल्यानंतर काय थांबतो तो जो विराम असतो तर त्याला काय म्हटले जातं? त्याला यती असे म्हटले जाते। म्हणजे ऑप्शन 3 जे आहे ते आपलं आन्सर असेल। पुढील प्रश्न मस जस त त ग हे गण व 19 अक्षरे ही कोणत्या वृत्ताची लक्षणे आहे?
तर 19 अक्षरे कशामध्ये असतात तर ते शार्दूल विक्रीडित या वृत्तामध्ये असतात आणि यामध्ये यती कितव्या 12व्या अक्षरावर असते आणि प्रत्येक चरणात किती 19 अक्षरे असतात म्हणजे म स ज स त त ग हे गण व 19 अक्षरे हे कशामध्ये असतात तर ती शार्दूल विक्रीडित या वृत्ताची लक्षणे आहेत. आणि त्याप्रमाणे अजून काय दिले पादाकुलक. तर पादाकुलकमध्ये काय असतं तर यामध्ये मात्रा 16 असतात. पादाकुलक यामध्ये किती मात्रा 16 असतात. आणि ओवी, आता ओवीमध्ये काय असतं तर ओवी हा एक छंदाचा प्रकार आहे. यामध्ये छंदाची जी रचना असते ती अभंगापेक्षा जास्त चिथिल असते. ती कशामध्ये तर ओवीमध्ये. आजी भूगंप प्रयात म्हणजे काय असतं तर यामध्ये कोणकोणते गण असतात तर य य य य असे 4 गण असतात. कशात भुजंग प्रयातमध्ये. आणि लक्षणे काय असतात प्रत्येक चरणात एकूण 12 अक्षरे असतात भुजंग प्रयातमध्ये. आणि यती कितव्या 6व्या अक्षरावर असते यती भुजंग प्रयातची. म्हणजे इथे आपल्याला काय दिले म स ज स त त ग हे 19 अक्षरे शार्दूल विक्रीडित या वृत्ताची लक्षणे आहेत. म्हणजे ऑप्शन 1 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 5 काय आहे खालील शब्दगटातील भाववाचक नामे असलेला शब्दगट ओळखा. तर तुम्ही 4 जर पर्याय बघितले तर झाड वृक्ष वेल लता ही कशा म्हणजे झाड म्हणजे हे सामान्य नावे आहेत. घरदार शेतमाळा ही देखील काही सामान्य नामे. मुलगा मुलगी मनुष्य स्त्री ही सामान्य नावे आहेत. पण राग लोभ प्रेम आणि द्वेष ही कसली नामे आहेत तर ती आपल्या भावना आहेत. म्हणजे त्या भावना ह्या भाववाचक नामामध्ये असतात. म्हणजे राग लोभ प्रेम व द्वेष हे भाववाचक नामाचे प्रकार आहेत. पुढील प्रश्न आमचा बाप अन आम्ही ह्या सुप्रसिद्ध आत्मकथनाचे लेखक कोण आहेत. तर हे कोणाचं आहे तर नरेंद्र जाधवाचे आत्मवृत्त आहे. आमचा बाप अन आम्ही कोणाचं आहे तर ते नरेंद्र जाधवांचं आहे. आणि दया पवारचं काय बलूत हे दया पवारचं आहे. पण आमचा बाप अन आम्ही ह्या सुप्रसिद्ध आत्मकथनाचे लेखक कोण आहेत तर नरेंद्र जाधव हे आहेत. लक्षात ठेवा आमचा बाप अन आम्ही नरेंद्र जाधव. पुढील प्रश्न क्रमांक 7 काय खालीलपैकी कोणता वर्ण कंठ्य वर्ण आहे. तर कंठ्यामध्ये क ख ग घ ड ह आणि हे वर्ण येतात. आणि स्वर कोणकोणते येतात कंठ्य वर्णात अ आणि आ हे 2 स्वर येतात. त्याप्रमाणे आता च कशात येतं तर ते तालव्यामध्ये येतं. च छ ज झ त्र य श हे तालव्यामध्ये येतं. आणि आपल्या मुखाचा भाग तालू असतो. आणि ई आणि ई हे 2 स्वर येतात तालव्यामध्ये. आणि द कशात येतं तर त थ द ध न ल स आणि स्वर कोणता लू हे कशामध्ये येतात तर दंत्यमध्ये येतात. आणि प कशात येतं तर प हे औष्ठ्यमध्ये येतं. प फ ब भ म उ आणि उ हे 2 स्वर हे कशामध्ये येतात तर ते औष्ठ्यमध्ये येतात. पण इथे कोणता वर्ण कंठ्य वर्ण आहे तर क हा वर्ण कंठ्य वर्ण आहे. ऑप्शन 1 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न ए हे काय आहे तर ए हे कसला एक संयुक्त स्वर आहे. म्हणजे ऑप्शन 4 मध्ये दिलेलं आहे. तर काय ए आणि ऐ ओ औ हे 4 संयुक्त स्वर आहेत. पुढील प्रश्न षण्मास हा कोणत्या प्रकारचा संधी आहे. तर षण्मास ही कशी आहे तर अनुनासिक संधी आहे. तर अनुनासिक म्हणजे काय तर अनुनासिकमध्ये काय असतं ज्यांचा उच्चार नाकातून होतो त्यास आपण अनुनासिक व्यंजने म्हणतो. उदा ड्र त्र न न म हे कसे आहेत तर अनुनासिक आहेत. म्हणून षण्मास याचा उच्चार नाकातून होतो म्हणून हे कसं आहे तर ते अनुनासिक संधीचं उदाहरण आहे. म्हणजे ऑप्शन 3 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 10 काय आहे जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवतात तर त्यांना काय म्हटले जाते. तर त्यांना आपण काय म्हणतो शब्दयोगी अव्यय असे म्हणतो जे की नाम आणि सर्वनाम याला जोडून येतात. पुढील प्रश्न उभ्यानव्य अव्यय वाक्य किंवा शब्द जोडण्यासाठी आपण उभ्यानव्य अव्ययाचा वापर करतो. केवल प्रयोगी अव्यय म्हणजे आपल्या तोंडातून ज्या भावना निघलेल्या असतात उत्स्फूर्तपणे अचानकपणे किंवा अरे रे अबब हे केवल प्रयोगी अव्यय आहेत. आणि क्रियाविशेषणे म्हणजे काय तर क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना क्रियाविशेषणे म्हणतो. पुढील प्रश्न क्रमांक 11 काय आहे बाण खालून वर गेला यातील वर या शब्दाचा प्रकार ओळखा. तर बाण खालून वर गेला तर वर काय आहे एक क्रियाविशेषण आहे. म्हणजे क्रिया कशी घडते वाक्यात म्हणजे खाली वर इकडे तिकडे येथे तेथे हे काय तर क्रियाविशेषण अव्यय आहेत. म्हणजे ते क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतात. म्हणजे कोठे गेला आहे तर वर गेलेला आहे म्हणजे क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगली आहे म्हणून वर हे काय तर यातलं क्रियाविशेषण अव्यय असेल. पुढील प्रश्न क्रमांक 12 काय आहे मोती या शब्दाचे अनेक वचन लिहा. तर मोतीचं अनेक वचन काय असतं तर 4 नंबरमध्ये दिले मोते. मोते हे मोतीचं या अनेक वचन असतं मोते. पुढील प्रश्न क्रमांक 13 काय आहे मी तिला पुस्तक दिले हे कोणते कारक आहे. म्हणजे कशामध्ये पुस्तक दिले आता देण्याची क्रिया कशामध्ये असते तर आपण दान कशामध्ये करतो तर अपादान. म्हणजे हे संप्रदानमध्ये आपण दान करतो. आता संप्रदान कशात असतं तर ते चतुर्थी विभक्तीमध्ये असते. म्हणजे स ला ते स ला ते हे प्रत्यय लागले असतात तर ही
तिला, आता तिला पुस्तक दिले, म्हणजे दान होण्याची क्रिया कशात असते तर ती संप्रदानमध्ये चतुर्थी विभक्तीमध्ये असते, तर त्याला आपण काय म्हणतो संप्रदान. मग यामध्ये कोणते कारक आहे तर कारकार्थ जो आहे तो संप्रदान आहे, आणि अपादान कशात असतं तर ते पंचमी विभक्तीमध्ये असतं, आणि अधिकरण हे सप्तमी मध्ये असतं, आणि कारण हे कशात असतं तर ते तृतीयेमध्ये असतं. पुढील प्रश्न क्रमांक 14 काय आहे, तो मुंबईला गेला आहे या वाक्याचा काळ ओळखायचा आहे आपल्याला. तर कोणता काळ आहे यामध्ये तर पूर्ण वर्तमान काळ आहे, म्हणजे तो मुंबईला गेला आहे, म्हणजे तो मुंबईला जाण्याची क्रिया कशी आहे पूर्ण झालेली आहे, आणि ती वर्तमानात आहे, म्हणजे वर्तमानात क्रिया पूर्ण झालेली आहे. तो मुंबईला गेला आहे हे पूर्ण वर्तमान काळाचं उदाहरण असेल. पुढील प्रश्न क्रमांक 15 काय आहे, संप्रदान हे कोणत्या विभक्तीचे कारकर्ता आहे. तर आत्ताच मी सांगितलं संप्रदान हे कशामध्ये आहे तर ते चतुर्थी विभक्तीचे कारकर्ता आहे संप्रदान. ऑप्शन 4 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न, पारिपत्य म्हणजे टिंबटिंब. तर पारिपत्य म्हणजे त्याला आपण काय म्हणतो तर दंड करणे. पारिपत्य म्हणजे काय तर दंड त्याचा अर्थ होतो. पारिपत्य म्हणजे काय तर दंड, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न क्रमांक 17 काय आहे, आई बाप या शब्दाचा समास ओळखा. तर आई बाप म्हणजे आई आणि बाप असे म्हणतो, म्हणजे हे कशामध्ये येतं तर ते इतरेतर द्वंद्व समासामध्ये येतं. कशामध्ये इतरेतर द्वंद्व समासामध्ये. आणि बरे वाईट हा जो शब्द आहे तो कशामध्ये येतो तर वैकल्पिक द्वंद्व समासात येतो, बरे किंवा वाईट म्हणतो. आणि मीठ भाकरी त्याप्रमाणे इतर काही जे तत्सम पदार्थ यामध्ये ॲड होतात तेव्हा तिथे समाहार द्वंद्व समास असतो. मीठ भाकरी, भाजी भाकरी, केर कचरा हे कशामध्ये येतात तर ते समाहार द्वंद्व समासामध्ये येतात. पण आई बाप म्हणजे आई आणि बाप समुच्चय बोधक उभ्याने अव्ययाने जोडलेली जी वाक्य किंवा शब्द असतात त्याला आपण इतरेतर द्वंद्व समासामध्ये शब्द म्हणतो, म्हणजे आई बाप हे इतरेतर द्वंद्व समासामध्ये आहे. पुढील प्रश्न, आई वडिलांचा आदर करावा या वाक्याचा प्रकार कोणता आहे. तर आदर करणे हे कसं आहे आपले कर्तव्य असतं मूळ मुलांचं. मग कर्तव्य कशामध्ये येतं तर ते कशा विद्यार्थी वाक्यामध्ये येतं. आता विद्यार्थीमध्ये काय असतं तर कर्तव्य, योग्यता, शक्यता, इच्छा व तर्क यांचा जर वेध होत असेल तर त्याला आपण विद्यार्थ म्हणतो, म्हणजे विद्यार्थ वाक्य म्हणतो. आणि संकेतार्थ म्हणजे काय, एखादा संकेत दिला असेल, म्हणजे जर तरने जी वाक्य असतात ती संकेतार्थीमध्ये येतात. आज्ञार्थीमध्ये कधी असतात तर आपल्याला क्रियापदावरून काय तर आज्ञा, प्रार्थना, विनंती, आशीर्वाद आणि उपदेश या गोष्टीचा जर बोध होत असेल तर आज्ञार्थी वाक्य असते. म्हणजे इथे काय दिले, आई वडिलांचा आदर करावा हे कसं एक कर्तव्य आहे, तर हे विद्यार्थीमध्ये येईल. पुढील प्रश्न क्रमांक 19 काय, तुम्ही कामे केलीत या वाक्यातील संकर ओळखायचा आहे. आता संकर म्हणजे काय तर दोन्ही प्रयोगाचं यामध्ये मिश्रण असतं. आता इथे तुम्ही कामे केलीत तर याचं काय आपण लिहू शकतो, तू कामे केलीत किंवा त्यांनी कामे केलीत, तू कामे केली असं देखील होऊ शकतं, किंवा तू काम केले असं देखील होऊ शकतं. म्हणजे कर्माच्या लिंगवचनानुसार देखील क्रियापदाचं काय म्हणजे अर्थ बदलतो, आणि कर्त्याच्या लिंगवचनानुसार सुद्धा क्रियापद बदलते. मग ह्याला आपण काय म्हणतो कर्तकर्म संकर म्हणतो. तिथे कर्तकर्म संकर आहे, म्हणजे तुम्ही कामे केली ते कोणता संकर आहे तर कर्तकर्म संकर प्रयोग आहे. म्हणजे ऑप्शन 3 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 20 काय आहे, खालीपैकी कोणता शब्द तत्सम नाही. आता तत्सम शब्द म्हणजे काय, जे संस्कृतमधून मराठीमध्ये जसे तसे शब्द आले आहेत तर त्याला आपण संस्कृत शब्द असे म्हणतो. तर आता दिलेल्यापैकी आता अली, मिलिंद आणि षटपद वृद्धी, नयन आणि कलश हे कसे आहेत तर हे तत्सम शब्द आहेत. वृद्धी, नयन, कलश. आता नयन म्हणजे डोळा, त्याप्रमाणे चोच हा कसा आहे तर तो म्हणजे तत्सम शब्द नाही आहे, म्हणजे तो चोच हा काय आहे तर हा वेगळा शब्द आहे. म्हणून 4 नंबर जे दिले आहे तर खालीपैकी तत्सम नसलेला शब्द कोणता असेल तर तो चोच असेल, म्हणजे ऑप्शन 4 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 21 काय आहे, वेगळा शब्द ओळखा. तर अली, मिलिंद, षटपद आणि शिकी. तर आता इथे भुंग्याची नावे दिली आहेत. तर मिलिंद देखील भुंगा असतो, अली म्हणजे भुंगा असतो. त्याप्रमाणे अजून काय अर्थ होतो भुंग्याचा तर षटपद देखील भुंगा असतो, पण शिकी म्हणजे भुंगा नसतो. म्हणजे वेगळा शब्द काय असेल तर शिकी. पुढील प्रश्न क्रमांक 22 काय, म्हण पूर्ण करायच्या. तर म्हणी व वाक्यप्रचारावर देखील एखादा प्रश्न हमखास विचारला जातो, त्यामुळे तो टॉपिक तुम्ही व्यवस्थितच करून ठेवा. तर काय आहे आता म्हण काय दिले, शिकवलेली बुद्धी आणि टिंबटिंब फार काळ टिकत नाही. तर आपण कसं म्हणतो, शिकवलेली बुद्धी आणि बांधलेली शिदोरी म्हणतो. काय म्हणतो, बांधलेली शिदोरी फार काळ टिकत नाही, मग लगेच ती संपते. मग शिकवलेली बुद्धी
आणि बांधलेली शिदोरी फार काळ टिकत नाही ही म्हण पूर्ण असेल. पुढील प्रश्न, मनात मांडे खाणे. आता हा वाक्यप्रचारावर प्रश्न आहे. तर म्हणीप्रमाणे देखील वाक्यप्रचार देखील विचारले जातात. तर मनात मांडे खाणे म्हणजे काय? मनोराज्य करणे. मनात मांडे खाणे त्याचा अर्थ काय होतो? तर मनोराज्य करणे, मनावर राज्य करणे म्हणजे मनात मांडे खाणे म्हणतो. पुढील प्रश्न, रामने पुस्तक वाचले या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. तर आता रामने पुस्तक वाचले, तर रामच्या जागी सीता जर केलं, सीताने पुस्तक वाचले, काय फरक पडतो आहे क्रियापदावर? नाही. बरं, रामने पुस्तकाऐवजी पुस्तके जर केलं, पुस्तके वाचली, म्हणजे वाचल्याऐवजी वाचली झालं असतं, म्हणजे कर्माच्या लिंगवचनानुसार ते काय होते? क्रियापदाचं रूप बदलते. तर त्याला आपण कोणता प्रयोग म्हणतो? तर त्याला आपण कर्मणी प्रयोग असे म्हणतो. म्हणजे ऑप्शन 3 जे आहे ते आपलं आन्सर असेल. आणि भाव्य प्रयोगात काय असतं? जे क्रियापद असतं त्याचं रूप बदलत नाही, ते कसं? तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकच राहतं, तर त्याला आपण भाव्य प्रयोग म्हणतो. आणि कर्त्याच्या लिंगवचनानुसार जर रूप बदलत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? तर तो कर्तरी प्रयोग आहे असं म्हणतो. पण इथे काय? रामने पुस्तक वाचले हे कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे. पुढील प्रश्न, आणि आजचा आपल्या व्हिडिओमधील हा शेवटचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 25. तर काय आहे? म्हणून हे कोणते अव्यय आहे? तर म्हणून हे कशामध्ये येतं? तर म्हणून जे आहे ते उभयान्वयी प्रकारचं अव्यय आहे. म्हणजे म्हणून, सबब, याकरिता ही काय आहे? तर ही उभयान्वयी अव्ययाचे प्रकार आहेत. म्हणजे दोन वाक्य किंवा दोन शब्द जोडण्यासाठी आपण याचा वापर करतो, त्याला आपण उभयान्वयी अव्यय म्हणतो. आणि शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? नामाला किंवा सर्वनामाला ती जोडून आलेली असतात. केवळ प्रयोग अव्यय म्हणजे आपल्या तोंडातून निघणाऱ्या भावना असतात, त्याला आपण केवळ प्रयोग अव्यय म्हणतो. तर मित्रांनो, आज आपण इथे मराठी ग्रामरचे म्हणजे तलाठी भरतीचे जे नागपूर तलाठीचा 2014चा पेपर होता, त्यामधले मराठी ग्रामरचे आपण 25 प्रश्न इथे कव्हर केलेले आहेत. जर तुम्हाला या 25 प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुन्हा आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण इंग्लिश ग्रामरचे 25 प्रश्न पाहूयात.